Dear student, in the last lecture we have seen types of epithelial tissue. मागच्या तासाला कोणी अभिस्तर ऊती जे आहेत तर त्या अभिस्तर ऊतीचे प्रकार ते कुठे आढळतात, त्यांचं असणारं जे काही स्वरूप आणि कार्य याच्याविषयीची माहिती त्या ठिकाणी पाहिली. याच्यामध्ये असणारे जे काही अभिस्तर ऊती जे आहेत तर त्या अभिस्तर ऊतीचे असणारे जे काही प्रकार जे आहेत तर त्या प्रकारामध्ये पहिला प्रकार आपण पाहिला होता स्कॅमस इपिथेलियम, सरळ पट्टिकी अभिस्तर. दुसरा स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम, स्तरित पट्टिकी अभिस्तर. तिसरा ग्लँड्युलर इपिथेलियम, ग्रंथील अभिस्तर. त्याच्यानंतर कॉलमनर इपिथेलियम, स्तंभीय अभिस्तर. सिलिएटेड इपिथेलियम, रोमक. त्याच्यानंतर शेवटचा पाहिला होता क्युबिटल इपिथेलियम. अशा प्रकारचे असणारे जे काही 6 प्रकार जे आहेत तर ते 6 प्रकार आपण त्या ठिकाणी इपिथेलियल टिश्यू जे आहेत तर त्याचे त्या ठिकाणी पाहिलेत. याच्यानंतर पुढे यूज युअर ब्रेन पॉवर, जरा डोकं त्या ठिकाणी चालवायचे. काय प्रश्न आहे की व्हाय आर इपिथेलियल टिश्यू सेड टू बी सिंपल टिश्यू. अभिस्तर ऊती जे आहेत तर अभिस्तर ऊतींनाच त्या ठिकाणी सरळ ऊती त्या ठिकाणी का आहेत, अशा प्रकारचा प्रश्न आहे. काय सांगता येईल की सिंपल टिश्यू आर मेड अप ऑफ सिंगल टाईप ऑफ सेल. म्हणजे या ठिकाणी लक्षात येतं नसते की सरळ ऊती ज्या आहेत तर त्या सरळ ऊती एकाच प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही पेशी ज्या आहेत तर त्या पेशींच्या त्या ठिकाणी बनलेल्या असतात. सिमिलरली epithelial cells are also of the single type and therefore epithelial tissue can be called the simple cell. अशाच पद्धतीने आपल्या लक्षात येत नसतात की अभिस्तर ऊतीसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला एकाच प्रकारच्या असणाऱ्या काही पेशी ज्या आहेत तर त्या पेशींनी त्या ठिकाणी बनलेल्या असतात. आणि याच्यामुळं आपण त्या ठिकाणी असणारे जे काही अभिस्तर ऊती ज्या आहेत तर त्या अभिस्तर ऊतीला त्या ठिकाणी काय म्हणू शकतो की या सरळ ऊती त्या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर पुढे ऑब्झर्व ए परमनंट स्लाइड ऑफ ब्लड स्मेअर अंडर ए कंपाऊंड मायक्रोस्कोप. व्हॉट डिड यू सी. आता काय सांगितले की रक्ताची असणारी काही कायमस्वरूपी असणारी काही काचपट्टी जी आहे तर ती काचपट्टी संयुक्त सूक्ष्मदर्शकाच्या साह्यानं तिचं निरीक्षण त्या ठिकाणी करायचं आणि तुम्हाला काय दिसेल. आता काय दिसतंय तर त्या ठिकाणी असणारे जे काही रक्ताची कायमस्वरूपी काचपट्टी संयुक्त सूक्ष्मदर्शकाच्या खाली निरीक्षण जर आपण केली तर काय दिसते की व्हेन ए परमनंट स्लाइड ऑफ द ब्लड स्मेअर इज ऑब्झर्व्ड अंडर कंपाऊंड मायक्रोस्कोप 3 टाइप्स ऑफ ब्लड सेल्स आर सीन विच आर इम्बिडेड इन द प्लाझ्मा. रक्ताची कायमस्वरूपी अशा प्रकारची काचपट्टी जी आहे तर तिचं जर आपण त्या ठिकाणी संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली त्या ठिकाणी निरीक्षण जर केलं तर आपल्याला 3 प्रकारच्या रक्ताच्या पेशी त्या ठिकाणी असणारे काही प्लाझ्मा जे आहेत तर त्या प्लाझ्मामध्ये त्या ठिकाणी एम्बिडेड त्या ठिकाणी झालेल्या दिसतात. द युरिथोसाइट्स आर द रेड ब्लड सेल्स आर सीन ॲज राऊंड डॉट. ऑल ऑफ देम आर ऑफ द सेम शेप. जे काय असणारे ते काही प्लाझ्मा जे आहेत तर त्या प्लाझ्मामध्ये 3 प्रकारच्या आपल्याला त्या ठिकाणी ब्लड सेल्स त्या ठिकाणी आढळून येत असतात. त्याच्यापैकी असणारे जे काही युरिथोसाइट किंवा त्यालाच आपण त्या ठिकाणी RBC त्या ठिकाणी म्हटलेली ही त्या ठिकाणी राऊंड डॉट म्हणजे गोल अशा प्रकारच्या ठिपक्यांच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आढळून येत नसते. आणि या सर्वांचा असणारा जो काही आकार जो आहे तर तो आकार त्या ठिकाणी सारखाच असतो. व्हाईट ब्लड सेल्स आर सीन टू बी 5 टाईप. याच्यापैकी असणारे जे काही पांढऱ्या रक्तपेशी ज्या आहेत तर त्या पांढऱ्या रक्तपेशींचे 5 प्रकार आपल्याला त्या ठिकाणी आढळतात. विथ डिफरंट शेप्स अँड स्ट्रक्चर म्हणजे पांढरे असणारे जे काही रक्तपेशी जे आहेत तर त्याचे 5 प्रकार आपल्याला त्या ठिकाणी आढळतात. त्यांचे असणारे जे काही विविध अशा प्रकारचे आकार आणि रचना आपल्याला त्या ठिकाणी आढळून येत नसतात. ब्लड प्लेटलेट्स आर व्हेरी स्मॉल सेल अँड लुक लाईक इफ फ्लॅटिंग इन द ब्लड. त्याच्यानंतर असणारे जे काही ब्लड प्लेटलेट जे आहे तर त्या अतिशय लहान अशा प्रकारच्या पेशी असतात आणि या ठिकाणी आपल्याला रक्तामध्ये त्या ठिकाणी फ्लोटिंग म्हणजे तरंगताना त्या ठिकाणी आपल्याला दिसतात. ब्लड इज देअरफॉर
एक कॉम्प्लेक्स फ्लुइड टिश्यू, आणि म्हणून रक्त जे आहे तर त्या रक्तालाच आपण काय म्हटलेले तर त्या ठिकाणी जटिल अशा प्रकारचा असणारा जो काही द्राव जो आहे तर तो द्राव आपण त्या ठिकाणी म्हटलेला आहे. तर आता पुढे की सेल ऑफ डिफरंट टाइप्स, कलर अँड शेप आर मिक्स टुगेदर अँड हेन्स ब्लड इज ए टाईप ऑफ ए कॉम्प्लेक्स टिश्यू. आपल्या लक्षात येताना नसते की रक्ताचे असणारे काही कायमस्वरूपी काचपट्टीचे आहे तर तिचं जर आपण निरीक्षण जर त्या ठिकाणी जर केलं तर आपल्याला विविध प्रकारच्या, विविध रंगाच्या, विविध आकाराच्या पेशी त्या ठिकाणी एकत्र मिसळलेल्या त्या ठिकाणी दिसतात. आणि म्हणून काय म्हटलेलं आहे, म्हणजेच रक्त जो आहे तर तो रक्त त्या ठिकाणी जटिल ऊतीचा प्रकार त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे आहे कनेक्टिव्ह टिश्यू, ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणताना दिसतो की संयोजी ऊती. कनेक्ट म्हणजे संयोग करणे, म्हणून त्याला त्या ठिकाणी संयोजी ऊती त्या ठिकाणी म्हटलेले. पहा की टिश्यू विच जॉईन डिफरंट पार्ट ऑफ द बॉडी आर कॉल्ड कनेक्टिव्ह टिश्यू. म्हणजे शरीराचे असणारे जे काही वेगवेगळे असणारे जे काही भाग जे आहेत तर ते वेगवेगळे भाग जोडणाऱ्या ज्या काही ऊती ज्या आहेत तर त्या ऊतींनाच काय म्हणताना दिसतो आपण, संयोजी ऊती जी आहे तर त्या संयोजी ऊती त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. सेल्स in this type of tissue are loosely arranged with a ground substance in the free space in between. या ज्या काही ऊतीमधील असणारे जे काही पेशीची असणारे जे काही रचना जी आहे तर ती लुजली म्हणजे सैलसर त्या ठिकाणी असून त्याच्यामध्ये असणारे जे काही एम्प्टी पेस जे आहेत तर ती मोकळी जागा जी आहेत किंवा फ्री पेस जे आहे तर त्या मोकळ्या जागामध्ये काय सांगितले आपल्याला, आधारक जे आहेत तर ते आधारक त्या ठिकाणी असतात. The ground substance may be solid, liquid like water or jelly like. आता याच्यामध्ये असणारा जो काही ग्राउंड सबस्टन्स ज्याला त्या ठिकाणी आपण आधारक म्हटलेलं आहे तर तो आधारक सर्वसाधारणपणे घनरूप, दुसरं सांगितलं आपल्याला जेली सदृश्य किंवा पाण्यासारखा द्रवरूप त्या ठिकाणी असू शकतो. त्याच्यानंतर पहा आता टाईप्स ऑफ टिश्यू आपल्याला दिलेले, ऊती जे आहे तर त्या ऊतींचे असणारे जे काही प्रकार जे आहेत तर ते प्रकार आपल्याला दिलेले. त्याच्यापैकी पहिला त्या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे टाईप, प्रकार, त्याची असणारे जे काही डायग्रॅम किंवा ॲपरन्स कशी दिसते, लोकेशन कुठे आढळतात, स्ट्रक्चर म्हणजे स्वरूप आणि फंक्शन म्हणजे कार्य. पहिला त्या ठिकाणी दिला आपल्याला ब्लड, रक्त. आता कुठे आढळण्यात नसतो, क्लोजली सर्क्युलेटेड सिस्टीम. आपल्या लक्षात येता नसते की बंदिस्त अशा प्रकारची जी काही रक्ताभिसरण संस्था जी आहे तर याच्यामध्ये रक्त जे आहे तर ते रक्त त्या ठिकाणी आपल्याला आढळून येताना दिसतं. त्याच्यानंतरचं स्ट्रक्चर कसं आहे पहा, तर याच्यामध्ये आपल्याला एरिथ्रोसाइड, ल्युकोसाइड्स अँड प्लेटलेट्स इन द लिक्विड ब्लड प्लाझ्मा, म्हणजे रक्तद्रव जो आहे तर त्या रक्तद्रवामध्ये आपल्याला पहिलं सांगितलं इरिथ्रोसाइड्स म्हणजे लोहित रक्तकणिका, त्याच्यानंतर ल्युकोसाइड्स श्वेत रक्तकणिका, आणि पुढे आपल्याला सांगितले प्लेटलेट्स रक्तबिंबिका या ठिकाणी आपल्याला आढळून येतात. त्याचं फंक्शन जे आहे, कार्य जे आहे तर ते कार्य आपल्याला दिलेले. काय कार्य दिलेले की ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन, न्यूट्रियंट्स, हार्मोन्स अँड वेस्ट. रक्त काय करताना दिसतं की ऑक्सिजन असेल, पोषक द्रव्य, संप्रेरके किंवा त्या ठिकाणी आपल्याला सांगितले की वेस्ट म्हणजे उत्सर्जित पदार्थांचं ट्रान्सपोर्टेशन, वहन करण्याचं काम त्या ठिकाणी ब्लड जे आहे तर ते ब्लड त्या ठिकाणी करताना दिसतं. दुसरा टाईप आपल्याला कनेक्टिव्ह टिश्यूचं दिलेलं आहे लिम्फ, ज्याला आपण मराठीमध्ये लसिका त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. त्याची असणारा डायग्राम त्या ठिकाणी दिलेली पहा. याचं लोकेशन कुठे आढळतात की ऑल अराउंड सेल्स इन द बॉडी. शरीरामधील ज्या काही पेशी ज्या आहेत तर त्या पेशींच्या सभोवताली आपल्याला ही जे काही लिम्फ जे आहेत तर ते आढळून येताना दिसतात. याचं स्ट्रक्चर दिलेलं पहा. फ्लुइड ओझड आउट ब्लड कॅपिलरीज कंटेन ल्युकोसाइड्स अँड लिक्विड ग्राउंड सबस्टन्स. म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या काही ब्लड कॅपिलरीज ज्या रक्तकेशिका ज्या आहेत तर त्या रक्तकेशिकेमधून फ्लुइड ओझेड आउट म्हणजे पाझरणारा जो काही द्रव जो आहे, रक्तकेशिकांमधून पाझरणारा जो काही द्रव जो आहे तर त्या द्रवामध्ये श्वेत रक्तकणिका आणि द्रवरूप आधारक आपल्याला त्या ठिकाणी आढळून येताना दिसतात. याचं फंक्शन्स आपल्याला दिलेलं आहे की प्रोटेक्शन ऑफ बॉडी फ्रॉम द इन्फेक्शन. रोग जे आहे तर त्या रोगांच्या संक्रमणापासून शरीर जे आहे तर त्या शरीराचं संरक्षण करण्याचं काम
या ठिकाणी लिम्फ जे आहे तर ते लिम्फ त्या ठिकाणी करताना दिसतात. त्याच्यानंतरचा तिसरा प्रकार आपल्याला दिलेला आहे इरेग्युलर टिश्यू, ज्याला आपण त्या ठिकाणी विरल ऊती त्या ठिकाणी म्हटलेले आहे. त्याची डायग्रॅम आपल्याला दिलेली. त्याच्यानंतर त्याचं असणारे जे काही स्ट्रक्चर जे आहे तर ते स्ट्रक्चर आपल्याला लोकेशन पहिल्यांदा आपण पाहू की बिटवीन द स्किन अँड मसल्स अराउंड द ब्लड व्हेसल, म्हणजे त्वचा आणि स्नायूंच्या दरम्यान, त्याचबरोबर रक्तवाहिन्या ज्या आहेत तर त्या रक्तवाहिन्यांच्या आजूबाजूला सुद्धा आपल्याला या इरेग्युलर टिश्यू त्या ठिकाणी आढळून येताना दिसतात. याचं असताना ते काही स्ट्रक्चर जे आहे तर ते स्ट्रक्चर आपल्याला दिलेले की डिफरंट टाईप्स ऑफ सेल्स लूजली अरेंज्ड अँड सपोर्टेड बाय जेली लाईक ग्राउंड सबस्टन्स अँड इलॅस्टिक फायबर, म्हणजे विविध प्रकारच्या असणाऱ्या काही सैलसर अशा प्रकारच्या पेशी. किंवा दुसरं आपल्याला सांगितलं आहे की जेलीसारखे असणारे काही आधारक, आणि पुढे आपल्याला सांगितलं आहे इलॅस्टिक फायबर, म्हणजे लवचिक अशा प्रकारच्या तंतूच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आपल्याला इरेग्युलर टिश्यू विरल ऊती त्या ठिकाणी आढळून येतात. याचं फंक्शन्स आपल्याला दिलेलं आहे की सपोर्ट्स इंटरनल ऑर्गन्स, आंतरिंद्रिय जे आहेत, हर्ट आहे, लंग्ज आहे, अशा प्रकारचे जे काही आंतरिंद्रिय जे आहेत तर त्या आंतरिंद्रियांना आधार देण्याचं काम त्या ठिकाणी ते करताना दिसतात. त्याच्यानंतरचा पुढचा प्रकार आपल्याला दिलेला आहे ॲडिपोज टिश्यू, ज्याला आपण चरबीयुक्त ऊती त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्याची आकृती आपल्याला दिलेली पहा. लोकेशन याचं की बिलो द स्किन अँड अराउंड द इंटरनल ऑर्गन्स, म्हणजे आपली जी काही त्वचा जी आहे तर त्या त्वचेच्या खाली आणि त्याचबरोबर काय सांगितले अंतर्गत अवयवांच्या आजूबाजूला आपल्याला ॲडिपोज टिश्यू चरबीयुक्त ऊती त्या ठिकाणी आढळून येताना दिसतात. याचं स्ट्रक्चर आपल्याला दिलेलं आहे की सेल्स filled with fat droplets जेल लाईक ग्राउंड सबस्टन्स. काय सांगितलेलं आहे की मेदपिंडानं भरलेल्या ज्या काही पेशी जेलीसारख्या आधारकांमध्ये आपल्याला त्या आढळून येत नसतं. आता याचं असणारं जे काही फंक्शन जे आहे तर ते फंक्शन आपल्याला दिलेलं की इन्सुलेशन, सप्लाय ऑफ एनर्जी, स्टोरेज ऑफ फॅट्स. पाहता इन्सुलेशन म्हणजे उष्णता रोधन, म्हणजे आपल्याला थंडी त्या ठिकाणी लागू नये म्हणून त्या ठिकाणी त्याचं कार्य त्या ठिकाणी करताना दिसतात. असं म्हटलं जातं की ज्या व्यक्ती त्या ठिकाणी फॅट असतात, जाड असतात तर त्यांना थंडी जी आहे तर ती लागत नाही, म्हणजे कमी प्रमाणामध्ये लागते. स्लिम लोकांपेक्षा, पातळ लोकांपेक्षा फॅट जे आहे तर त्यांना कमी थंडी लागते. कारण का त्यांच्यामध्ये चरबी जी आहे तर ती चरबी त्या ठिकाणी साठवली जाते किंवा त्या ठिकाणी त्यांची बॉडी जी आहे तर ती काय सांगितले आपल्याला इन्सुलेशन, उष्णता रोधन त्या ठिकाणी असते. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलं की ऊर्जा पुरवण्याचं काम करताना दिसतात. त्याचबरोबर पुढे आपल्याला सांगितलं की स्टोरेज ऑफ फॅट्स, म्हणजे स्निग्ध पदार्थ जे आहेत तर ते स्निग्ध पदार्थ त्या ठिकाणी साठवून ठेवले जातात. पण एवढाच असणारा तो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.